1000चं जीपे देणार आहे. पूर्णपणे लॅपटॉप फ्रीमध्ये मिळणार आहे. ब्रँडेड वस्तू घ्या आणि लॉंग टर्मसाठी ट्रेडिंग करायचं असेल किंवा अकाउंटिंगचं काम करायचं असेल. आणि बॅक साईडला 4 USB पोर्ट आहेत. बिल्ड क्वालिटी स्ट्रॉंग आहे. 12 जनरेशनमध्ये तुम्हाला 10/12 कधी कधी हेच लॅपटॉप मार्केटमध्ये कमी प्राइसला मिळतात, तर असं का? 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 10 जनरेशनचा लॅपटॉप असतो. पेमेंट त्यांनी कालच केले, तर आपण आज हा लॅपटॉप डिस्पॅच करणार. मित्रांनो, कोडिंगसाठी ज्याला कोणाला CPU पाहिजे, एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजकाल तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती खूप साऱ्या रिफर्बिश लॅपटॉपचे ॲड्स पाहत असतात. त्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप सोबत 15 गिफ्ट फ्री, बॅग फ्री, अँटीव्हायरस फ्री, माऊस फ्री अशा आकर्षक ऑफर्स तुम्हाला नक्कीच दिसत असतील. पण कधी मित्रांनो तुम्ही विचार केलात या ॲड्समध्ये तुम्हाला कोणी सांगतं का की त्या लॅपटॉपची क्वालिटी कशी आहे, त्यात ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत की नाही, त्याची आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला मिळेल की नाही, SSD जेन्युइन आहे की नाही. मित्रांनो, रिफर्बिश लॅपटॉप घेताना नुसतंच ऑफर्स आणि डिस्काउंटकडे वळू नका, कारण लॅपटॉप ही आहे ती काही 1 किंवा 2 दिवस वापरण्याची वस्तू नाही आहे. त्यामुळे लॅपटॉप घेताना प्रॉपर वॉरंटीवाले क्वालिटी लॅपटॉपकडेच तुम्ही वळा. त्यामुळे मित्रांनो, आज मी आलेलो आहे माय कॉम्प्युटर शॉपीमध्ये. इथे तुम्हाला सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप मिळणार आहेत आणि हे सर्व लॅपटॉप्स मित्रांनो क्वालिटी सर्टिफाईड केलेले लॅपटॉप आहेत. याच्यावरती तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी मिळणार आहे. यामध्ये जेवढे काही स्पेअर पार्ट्स आहेत मित्रांनो, ते सर्व जेन्युइन स्पेअर पार्ट तुम्हाला या लॅपटॉपमध्ये मिळणार आहे. 4000+ हॅपी कस्टमरनी लॅपटॉप इथून घेतलेला आहे. तुम्ही जर त्यांची गुगलवरती रेटिंग चेक केलीत ना, तर 4.9 रेटिंग मित्रांनो यांना मिळालेली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून विश्वासाने लोक इथे व्हिजिट करतात. तुम्ही जर स्टुडंट असाल, ऑफिस वर्किंग असाल किंवा प्रोग्रामिंग, कोडिंग यासाठी जर तुम्हाला लॅपटॉप लागत असेल ना मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला एकदम बजेट किमतीमध्ये लॅपटॉप माय कॉम्प्युटर शॉपीमध्ये इथे मिळणार आहे. तर म्हणजे चला तर भेटूया माय कॉम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. पण त्याआधी तुम्हाला अमोल सरांबद्दल सांगतो की यांना या इंडस्ट्री मला खूप मोठं नॉलेज आहे. तुम्ही पाहू शकता यांनी स्वतः इथे गेमिंग पीसीज वगैरे पण बिल्ड केलेले आहेत. मायनिंगचे सेटअप्स पण त्यांनी बनवून दिलेले आहेत. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता नवीन लॅपटॉपच्या किमती आहेत त्या 25 ते 30% वाढलेल्या आहेत. त्यामुळे सरांनी आपल्या सर्व व्ह्युअर्ससाठी एकदम बजेट किमतीमध्ये लॅपटॉप मिळावे यासाठी शॉप ओपन केलेलं आहे, जिथे तुम्हाला हे सर्व काही लॅपटॉप एकदम बेस्ट किमतीमध्ये मित्रांनो मिळणार आहे. तर चला तर मित्रांनो, आता जाऊन भेटूया अमोल सरांना. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत माय कॉम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. सर, या व्हिडिओमध्ये आपल्या व्ह्युअर्सला किती रुपयापासून आपले लॅपटॉप चालू होतात? आपल्याकडे आता प्राइस स्टार्टिंग आहे 19,000 रुपये. 19,000 ते जास्तीत जास्त 55,000 पर्यंत आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. ओके. आपल्याकडे i5 7 जनरेशन पासून i5 13 जनरेशन मध्ये लॅपटॉप बघायला मिळणार आहे. सर, एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स जर आपल्या व्ह्युअर्स सोबत शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 आहे, वनशिव निवास, नियर विंडसर काउंटी, आंबेगाव BK, पुणे 46. आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आपलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि बुधवारी वीकली ऑफ असणार आहे. मित्रांनो, यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. घर बसल्या जर एखाद्या व्ह्युअर्सला इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याचे फोटोज वगैरे डिटेल्स वगैरे पाहिजे असतील तर तशी काही सुविधा तुमच्याकडे आहे का? हो, इथे व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक ॲटो रिप्लाय येतो. ॲटो रिप्लायमधले शॉपचं लोकेशन, शॉपचा ॲड्रेस आणि कॅटलॉगची लिंक दिलेली आहे. कॅटलॉगच्या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर पूर्ण त्या लॅपटॉपची माहिती असेल किंवा लॅपटॉपचे फोटो असतील किंवा प्राईस असेल ते ऑलरेडी त्याच्यावरती मेन्शन केलेले आहे. की असं नको व्हायला की तुम्ही मला फोन केला, मी बिझी असेल किंवा मेसेज करायला रिप्लायला कधी कधी टाईम लागतो, तर त्यावेळेस तुम्हाला जर हे लॅपटॉपचा कॅटलॉग पाहिजे असेल फक्त तुम्ही मेसेज करा, तुम्हाला ॲटोमॅटिकली रिप्लाय येऊन जाईल. मित्रांनो, अजून एक सूचना आहे की नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी आपलं शॉप बंद असणार आहे. घरी एक लग्न आहे तर त्याच्यामुळे आपण शॉप बंद ठेवणार आहे. बाकीचे दिवस आपलं शॉप चालू असेल. तर सर, सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवताय तुम्ही? मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला लॅपटॉप देतो. हा बजेटमधला लॅपटॉप आहे, डेल लॅटिट्यूड 7480. i5 7 जनरेशन असणार आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे. याची किंमत 19,000 जाते आणि हा डेलची प्रीमियम सिरीज येते. ही 7000 सिरीज असल्यामुळे एकदम स्लिम आणि लाईट वेट लॅपटॉप असणार आहे. याची पिक्चरची क्वालिटी असणार आहे ती खूप छान असणार आहे. i5 7 जनरेशन तुम्हाला मिळणार आहे. 19,000 किंमत आहे. कॉन्फिगरेशन तुम्ही चेक करा. आणि सर, मला एक विचारायचं होतं की हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठे? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे मोस्टली अमेरिकेतून येतात. ज्या IT कंपनी असतात अमेरिकेतल्या, तिथले हे सगळं मटेरियल आहे. तिकडे 1 ते 2 वर्ष लॅपटॉप वापरल्यानंतर अपग्रेड करतात आणि अपग्रेड केल्यामुळे हे चालू कंडिशनचे लॅपटॉप विकले जातात. हे नंतर दुबईला येतात. दुबईला आल्यानंतर हे
इंडियामध्ये येतात. मग इंडियामध्ये आल्यानंतर आपण हे खरेदी करतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, कोडिंगसाठी ज्याला कोणाला CPU पाहिजे आणि प्लस टच स्क्रीन पाहिजे तर आपल्याकडे हा लॅपटॉप अवेलेबल आहे. डेल लॅटिट्यूड 5491 असणार आहे. याच्यामध्ये एस सिरीजचा CPU असणार आहे. i5 8 जनरेशन आहे. 8 GB ची रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD आणि टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 21,500. प्लस तुम्हाला याच्यामध्ये रॅम किंवा SSD अपग्रेड करायचा असेल तर हे दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर कोडिंगसाठी वगैरे एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. i5 8 जनरेशन सोबत तुम्हाला मिळतं 21,500 किंमत. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेड करू शकतो का? मोस्टली सगळे जे लॅपटॉप आहेत ते अपग्रेड करू शकता, पण काही जे 360 लॅपटॉप असतात त्याच्यामध्ये रॅम अपग्रेड होत नाही आहे, पण SSD तुम्हाला त्याच्यामध्ये अपग्रेड करून मिळेल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हे आपल्या शॉपमधला बेस्ट सेलर आयटम आहे, कारण की हा दिसायला पण खूप छान आहे. बॅटरी बॅकअप छान येतो याचा. याची किंमत पण कमी असते. हा आपल्याकडे सध्या टच स्क्रीनमध्ये अवेलेबल आहे. तर याचं जे कन्फिग असणार आहे i5 8 जनरेशन आहे. 8 GB ची रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD आणि हा टच स्क्रीन असल्यामुळे हा 22,000 जाईल. नॉन टचचा स्टॉक उद्या परवा येणार आहे, तर त्याची किंमत 21,000 असणार आहे. ज्याला कोणाला बॅटरी बॅकअप चांगला पाहिजे किंवा कोडिंगसाठी पाहिजे, बेजल कमी असलेला पाहिजे, तर हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. टच आणि नॉन टच दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. कॉन्फिगरेशन तुम्ही लॅपटॉपचं चेक करा. 22,000 किंमत असणार आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे 7000 मध्ये. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप येतो. पिक्चर क्वालिटी खूप छान येते याच्यामध्ये सुद्धा i5 8 जनरेशन प्रोसेसर असणार आहे. 8 GB ची रॅम, 512 GB ची SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि किंमत याची जाणार आहे 24,000 रुपये. i5 8 जनरेशनमध्ये आहे. 24,000 किंमत असणार. सर इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याच्यावरती किती महिन्याची वॉरंटी मिळणार? मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपवर तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी मिळणार आहे. वॉरंटी कशी असणार आहे? त्याच्यामध्ये फिजिकल आणि वॉटर डॅमेज सोडून बाकी सगळ्या गोष्टीला वॉरंटी असणार आहे. ज्यामध्ये जो ॲडॅप्टर आहे त्या ॲडॅप्टरला सुद्धा वॉरंटी असणार आहे. काय ठिकाणी तुम्हाला सांगतील स्क्रीनला वॉरंटी नाही आहे किंवा बॅटरीला वॉरंटी नाही आहे किंवा मदरबोर्डला वॉरंटी नाही आहे किंवा CPUला वॉरंटी नाही आहे. तर आपल्याकडे तसं नाही आहे. जसं तुम्ही नवीन लॅपटॉप घेता, नवीन लॅपटॉपला जशी वॉरंटी असते ॲज इट इज तुम्हाला तशी वॉरंटी दिली जाईल. फक्त 3 गोष्टीमध्ये वॉरंटी क्लेम होत नाही आहे. समजा याच्यामध्ये पाणी गेलं असेल किंवा लॅपटॉप पडलेला असेल किंवा लॅपटॉप ओव्हर व्होल्टेजने जळला असेल, तर त्या 3 केसमध्ये फक्त तुम्हाला वॉरंटी मिळत नाही आहे. बाकी लॅपटॉपमध्ये काही झालं तर त्याची जबाबदारी आमची असेल. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला याची वॉरंटी क्लेम करता येईल. प्लस 1 महिन्याची एक आपण रिप्लेसमेंट वॉरंटी देतो. रिप्लेसमेंट वॉरंटी म्हणजे काय? पीस टू पीस रिप्लेसमेंट देतो. समजा याच्यामध्ये काय खराब असेल, लॅपटॉप ऑनच होत नसेल, तर आपण डायरेक्ट लॅपटॉप चेंज करून देतो. फक्त लॅपटॉप चेंज करताना एवढंच बघतो की लॅपटॉपला स्क्रॅचेस पडलेला नसायला पाहिजे किंवा लॅपटॉप कुठे पडलेला नसायला पाहिजे, डेंट वगैरे नसायला पाहिजे. ॲज इट इज आपण ज्या कंडिशनमध्ये दिलं आहे त्याच कंडिशनमध्ये लॅपटॉप असायला पाहिजे. तर त्याच केसमध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट पीस टू पीस मिळेल, नाहीतर मग तुम्हाला रिपेअर करून मिळेल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा सुद्धा आपल्या शॉपमध्ये सगळ्यात जास्त खपणारा लॅपटॉप आहे, कारण की याची जी प्राईस आहे किंवा स्पेसिफिकेशन आहे ते खूप छान आहे. i5 10 जनरेशनचा लॅपटॉप असणार आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाते 24,000 रुपये. 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे. 24,000 किंमत आहे. आत्तापर्यंत तुम्ही जेवढे काही लॅपटॉप दाखवले त्यामध्ये तुम्ही ग्राफिक्स कार्डबद्दल काहीच सांगितलं नाही, असं का? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे मोस्टली सगळे इंटेल कंपनीचे आहेत आणि इंटेलचे ग्राफिक जे असतात, बेसिक ग्राफिक कार्ड, हे प्रत्येक लॅपटॉपमध्ये असतात. AMDचा लॅपटॉप असेल तर AMDचं बेसिक जे ग्राफिक असतात ते प्रत्येक लॅपटॉपमध्ये असतात. तर बऱ्याचशा वेळा असं होतं की तुम्ही व्हिडिओ बघता इंस्टावरती किंवा फेसबुकवरती, यूट्यूबवरती, तर ते सांगतात इंटेल आयरिसचं ग्राफिक आहे किंवा इंटेलचं 620 किंवा दुसरं कुठलंही ग्राफिक सांगतात. तर आपण काय करतो, जे बेसिक ग्राफिक कार्ड आहे ते कुठंच मेन्शन करत नाही आहे, कारण की ते सगळ्याच लॅपटॉपला येतं. पण जर डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असेल, जसं की NVIDIAचं क्वाड्रो आहे, NVIDIAचं RTX आहे, NVIDIAचं GTX आहे किंवा AMDची जी रेडियन सिरीज आहे, तर ते जे ग्राफिक कार्ड असतं ते डेडिकेटेड असतं. ते डेडिकेटेड ग्राफिक कार्डमुळे त्याची लॅपटॉपची प्राईस जास्त असते आणि हे जे लॅपटॉप आहेत हे ऑफिस यूजसाठी आहेत, म्हणून आपण ते ग्राफिक कार्ड सांगत नाही आहे. पण असं नाही आहे की ह्याच्यामध्ये ग्राफिक नाही आहे. ह्याच्यामध्ये बेसिक इंटेलचं ग्राफिक कार्ड तुम्हाला सगळ्याच लॅपटॉपमध्ये बघायला मिळेल. जसं की हा डेल लॅटिट्यूड 5420 आहे. याच्यामध्ये इंटेल आयरिसचं ग्राफिक असणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही 4K वगैरे व्हिडिओ आरामात प्ले करू शकता. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. i5 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे याची. आणि डेलचे जे लॅपटॉप आहेत i5 11 जनरेशन, तिथून सगळे जे लॅपटॉप पुढचे आहेत त्याला C टाईप कंपल्सरी चार्जर येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की इथे 2 USB-C टाईप दिलेले आहेत. तर दोन्ही पोर्टमधून तुम्ही चार्जिंग करू शकता किंवा एक चार्जिंगला आणि एक डॉक स्टेशनला तुम्ही यूज करू शकता.
तर मित्रांनो यांची किंमत जाणार आहे तुम्हाला 26,000. 11 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 26,000 किंमत आहे. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून जाईल? मित्रांनो आपण 6 महिन्यापर्यंत 2 तासाची गॅरंटी देतो. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला 2 तास लॅपटॉपला बॅटरी बॅकअप मिळून जाईल. पण आपण जे वॉरंटी क्लेम करतो ते कमीत कमी 2 तास आहे आणि जास्तीत 4-5 तास तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळून जाईल प्रत्येक लॅपटॉप. पुढचा लॅपटॉप मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. हा एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप असणार आहे. याच्यामध्ये प्रोसेसर जो असणार आहे हा i5 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम असणार आहे. 512 GB SSD असणार आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 30,000 रुपये. ज्यांना कोणाला कॅरी करायचं असेल दररोज लॅपटॉप जे लोक कॅरी करतात ते ऑफिस यूज साठी असेल किंवा स्टुडंटसाठी असेल एकदम हा लाईट वेट लॅपटॉप आहे आणि पॉवरफुल CPU असणार आहे i5 11 जनरेशन. आपण 11 जनरेशन सोबत तुम्हाला मित्रांनो मिळतोय 30,000 किंमत आहे. सर हे 10 जनरेशन 11 जनरेशन आहे ते जनरेशन नक्की काय असतं? मित्रांनो इंटेल कंपनी असेल किंवा AMD कंपनी असेल प्रत्येक वर्षी किंवा 1-2 वर्षांनी त्याची नवीन सिरीज काढते. जसं की आता i5ची सिरीज आहे. i5 आता लेटेस्ट जनरेशन आहे अल्ट्रा. तर त्याच्या अगोदर जे होतं ते 14 जनरेशन होतं. त्याच्या अगोदर 13 जनरेशन असतं. तर हे प्रत्येक वर्षी नवीन जनरेशन येतं. नवीन जनरेशनमध्ये काही नवीन फीचर्स असतात. जसं की समजा कॅमेरा चांगला असेल, वायफाय त्याचं चांगलं असेल. आता वायफाय 6E चालू आहे. बॅटरी बॅकअप असेल किंवा चार्जिंगच्या पोर्ट्स असतील तर त्या चेंज होत राहतात. जेवढं जनरेशन तुम्ही लेटेस्टवालं घ्याल त्याला स्पीड पण चांगलं राहतं, बॅटरी बॅकअप चांगलं राहतं आणि दिसायच्या डिझाईन ज्या असतात त्या पण चेंज होत राहतात. तर त्याच्यामुळे त्याची प्राईस पण जास्त असते. आणि ओल्ड जनरेशनला जसं तुम्ही बघता की ओल्ड जे लॅपटॉप होते त्याला बॉर्डरलेस डिझाईन नव्हत्या, पण आताच्या ऑलमोस्ट सगळ्या लॅपटॉपला बॉर्डरलेस डिझाईन येतं. मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. ही डेलची प्रीमियम सिरीज असणार आहे. i7 8 जनरेशन असणार आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे फक्त 24,000 रुपये. चेक करा मित्रांनो 24,000 मध्ये तुम्हाला मिळणार आहे i7 8 जनरेशनचा हा लॅपटॉप. सर कधी कधी हेच लॅपटॉप मार्केटमध्ये कमी प्राइसला मिळतात तर असं का असतं? मित्रांनो याचे 2 मेन रिझन आहेत. जर समजा हाच लॅपटॉप आहे जसं तुम्ही बघता हा डेल लॅटिट्यूड 5400 आहे. हा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे आणि i7 8 जनरेशनमध्ये असणार आहे. याची किंमत 25,000 आहे. कधी कधी तुम्हाला हा 20,000ला पण मिळू शकतो. त्याचं रिझन काय आहे की समजा आता आम्ही हे जे लॅपटॉप विकतो हे सगळे प्युअरली इम्पोर्ट असतात. इम्पोर्ट म्हणजे काय, बाहेरच्या देशात वापरलेले असतात. तिकडे जे वेदर असतं तर तिकडे डस्ट कमी असते किंवा तिकडे कमी यूज झालेले असतात. त्याच्यामुळे ह्या लॅपटॉपला कुठं स्क्रॅच पडलेले नसतात. बॅटरी बॅकअप छान असतो. किंवा आपल्या इंडियात जे लॅपटॉप वापरतात त्याच्यामध्ये डस्ट जास्त असते किंवा तेलकट डाग पडलेले असतात कीबोर्डला किंवा इथे पण टचपॅड जे आहे तर तिथे ऑइली मार्क असतं. तर ते लॅपटॉप जास्त यूज झाले असतात किंवा रफ यूज झालेले असतात. तर रफ यूज झालेल्या लॅपटॉपला कधी ना म्हणजे लवकरात लवकर प्रॉब्लेम येतात. जसं की स्क्रीन खराब होऊ शकते, बॅटरी बॅकअप देत नाही किंवा कीबोर्ड बंद पडू शकतो किंवा मदरबोर्डमध्ये काय फॉल्ट होऊ शकतो. तर ते जास्त यूज झाल्यामुळे त्याला प्रॉब्लेम लवकर येतात. पण हे इम्पोर्टचे लॅपटॉप आहेत ना मोस्टली ह्यांना प्रॉब्लेम येत नाही आणि हे पूर्ण टेस्टेड असतात. तर त्याच्यामुळे किमतीमध्ये तुम्हाला फरक जाणवतो. दुसरी गोष्ट असते अशी असते की काही लोक काय करतात, समजा एखादा इम्पोर्टर असेल तर त्याच्याकडे 100-200 लॅपटॉप आले, त्याने रेंटने लॅपटॉप दिले, एखाद्या IT कंपनीला दिले किंवा एंड युजरला झाले. तर वर्षभराने ते जेव्हा लॅपटॉप रिटर्न येतात तर ते त्याच्यामध्ये समजा काय खराब असेल तर ते रिपेअरिंग वगैरे करून ते लॅपटॉप स्वस्तमध्ये विकतात. एका वर्षभरात ॲप्रॉक्स 10% रेंट असतं मंथली. म्हणजे एका वर्षभरात त्यांचे पैसे निघून जातात. म्हणजे लॅपटॉपचे जे पैसे इन्व्हेस्ट केलेले ते निघून जातात आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा ते विकतात तर त्यांना चांगला प्रॉफिट मिळतो. तर त्याच्यामुळे त्याची किंमत ते 20,000 जर मार्केट व्हॅल्यू असेल तर ते 15,000 किंवा 10,000 सुद्धा आरामात विकू शकतात. तर त्याच्यामुळे किमतीमध्ये कधी कधी फरक पडतो. कधी कधी लॅपटॉप रिपेअर केलेले असतात किंवा कधी कधी याच्यामध्ये रॅम आणि SSD किंवा बॅटरी ह्या डुप्लिकेट कंपनीचे टाकलेले असतात. त्याच्यामुळे लॅपटॉपच्या किमतीमध्ये फरक जाणवतो. पण आपल्याकडे स्ट्रिक्टली पॉलिसी आहे. समजा मी आज एखाद्या XYZ व्यक्तीला लॅपटॉप विकला किंवा कंपनीला लॅपटॉप विकला तर त्यांच्याकडून रिटर्न घेऊन आपण परत ते लॅपटॉप विकत नाही आहे. कारण त्याच्यामध्ये क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. तर त्याच्यामुळे आपण तसं कधी करत नाही आहे. आपण प्युअरली इम्पोर्टच फक्त तुम्हाला लॅपटॉप प्रोव्हाइड करणार. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सुद्धा एकदम प्रीमियम सिरीज आहे आणि डिझाईन याची खूप छान आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर असणार आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 25,000 रुपये. i7 8 जनरेशनमध्ये आहे 25,000 किंमत असणार आहे. सर मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या पण आलेल्या आहेत, झेब्रॉनिक्स, अविता वगैरे. तर ते लॅपटॉप घेणं योग्य राहील? मित्रांनो त्या कंपनीचं कसं आहे की समजा एखाद्या वेळेस कुठलाही स्पेअर पार्ट खराब झाला तर समजा ॲडॅप्टर त्याचा खराब झाला किंवा बॅटरी खराब झाली किंवा स्क्रीन खराब झाली तर ते आफ्टर मार्केटमध्ये तुम्हाला त्याचे कुठलेही स्पेअर पार्ट मिळत नाही आहे. तर त्याच्यामुळे आपण रिकमेंड करत नाही आहे. कारण की तुम्ही जे
पैसे इन्व्हेस्ट करता लॅपटॉपमध्ये, तर ते असं नाही आहे की तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत म्हणून तुम्ही ते लॅपटॉप घेताय. तुमच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून तुम्ही स्वस्तवाले लॅपटॉप घ्यायला जाता. पण त्याचं नुकसान लॉंग टर्मसाठी असतं की समजा ते काही स्पेअर पार्ट खराब झाले तर तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही रिकमेंड करतो की समजा आज लॅपटॉप घ्यायचा आहे तर तुम्ही आठवड्याने घ्या किंवा 1 महिन्याने घ्या किंवा लोनवरती लॅपटॉप घ्या, पण घेताना ब्रँडेड घ्या, जेणेकरून समजा बाय चान्स काही जरी खराब झालं तर तुम्हाला त्याचे स्पेअर पार्ट मिळायला पाहिजे. कारण की लॅपटॉप अशी वस्तू आहे की कमीत कमी लोक 4-5 वर्ष कमीत कमी वापरतात, जास्तीत तुम्ही 7-8 वर्ष वापरू शकता. तर असं नको व्हायला की काय खराब झाले आणि तो लॅपटॉप तुम्हाला परत फेकून द्यायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही घेताना ब्रँडेड वस्तू घ्या आणि लॉंग टर्मसाठी घ्या. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा सुद्धा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आहे आणि हा जो आहे हा मेटल बॉडीमध्ये येतो. हा थोडासा कमी बघायला मिळतो कारण की ही एकदम डेलची प्रीमियम सिरीज आहे. सिल्वर कलर आहे, मेटल बॉडी असणार आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा i7 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD असणार आहे आणि मेटल बॉडी असल्यामुळे ह्याचे बिल्ड क्वालिटी स्ट्रॉंग आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 27,000 रुपये. हे मोस्टली हा जो लॅपटॉप आहे हा मी ॲडव्होकेट असतील किंवा डॉक्टर्स असतील किंवा पोलीस असतील, PI असतील तर त्यांच्यासाठी आपण हा रिकमेंड करतो. हा दिसायला खूप छान आहे, याचं इम्प्रेशन खूप छान पडतं. तुम्ही बघू शकता चारी बाजूने डिझाईन याची खूप छान आहे. आपण i7 8 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे 27,000 किंमत आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनमध्ये याची पण डिमांड खूप जास्त आहे. आता 16 GB रॅम असणार आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD मध्ये येणार आहे हा लॅपटॉप आणि याची किंमत असणार आहे फक्त 34,000 रुपये. नक्कीच तर चेक करा मित्रांनो, 11 जनरेशन सोबत आहे 34,000 किंमत असते. सर हे जे रिफर्बिश लॅपटॉप आहे ते घेणं खरंच परवडतं का? हो मित्रांनो, तुम्ही आता बघाल जर i5चा जर चांगल्या कंपनीचा लॅपटॉप घ्यायचा म्हटलं, i5चा 14 जनरेशन किंवा अल्ट्रा लॅपटॉप घ्यायचं म्हटलं तर त्याची किंमत कमीत कमी 60,000 रुपये. तर 60,000मध्ये तुम्हाला काय येतं, घेऊन तुम्ही घेणं सगळे कंझ्युमर सिरीजमध्ये तुम्हाला बिल्ड क्वालिटी चांगली येत नाही आहे, प्लस पिक्चर क्वालिटी असते ती चांगली नसते, त्यातले आतले जे कंपोनंट असतात ते एकदम लो एंड असतात. त्याच्याऐवजी समजा तिकडे 60,000 जाणार तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये 40,000चा i7 12 जनरेशन लॅपटॉप घेऊ शकता, जो की एकदम हाय एंड येतो. प्लस तुम्हाला बिझनेस सिरीजचा लॅपटॉप मिळणार, त्याची बिल्ड क्वालिटी, पिक्चर क्वालिटी किंवा आतले जे कंपोनंट असणार आहे ते इंडस्ट्रियल लेवलचे असतात, की तुम्ही 7-8 वर्ष तुम्ही लॅपटॉप आरामात वापरू शकता. त्याच्यामुळे बेस्ट पर्याय, ज्याच्याकडे बजेट नसेल तर त्यांनी बिंदास तुम्ही चांगल्या दुकानदाराकडून रिफर्बिश लॅपटॉप घ्या. कमी बजेटमध्ये तुम्हाला हाय कन्फिग मिळेल. हा तुमचं जर बजेट ₹1,00,000 असेल, ₹2,00,000 असेल तर तुम्ही नवीनसाठी जाऊ शकता आरामात. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i7 12 जनरेशन सोबत येतो. 16 GB रॅम येणार आहे, 512 GB SSD येणार आहे आणि 14 इंची फुल HD असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 40,000 रुपये. चेक करा, 12 जनरेशन सोबत मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे 40,000 किंमत आहे. सर हा जो 12 जनरेशनचा लॅपटॉप आहे यामध्ये कोर किती असणार आहे? मित्रांनो, 12 जनरेशनमध्ये जसं की i5 12 जनरेशन असेल किंवा i7 12 जनरेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर मिळणार आहे, जो की एकदम स्ट्रॉंग आहे. जर ज्याला एकदम हाय लेवलची कोडिंग करायची असेल तर ते आरामात बिंदास करू शकतात. i5 8 जनरेशनपासून ते i7 11 किंवा i5 11 पर्यंत तुम्हाला 4 कोर 8 थ्रेड मिळतात, पण 12 जनरेशनमध्ये तुम्हाला 10 कोर 12 थ्रेड मिळतात. त्याच्यामुळे प्राईस पण जास्त असते आणि त्याचा परफॉर्मन्स पण बाकीच्या लॅपटॉपपेक्षा खूप छान आहे. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत आहेत, तर त्यांना घर बसल्या लॅपटॉप मिळू शकतो? हो मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या लॅपटॉप पाहिजे असेल तर एकदा व्हॉट्सअपला हाय करा. हाय केल्यानंतर कॅटलॉग चेक केला, त्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला एखादा पीस आवडलेला असेल किंवा एखादं मॉडेल आवडलं तर आम्हाला कॉल करा. कॉल केल्यानंतर तुम्हाला त्याची काय माहिती पाहिजे असेल तर ती माहिती तुम्हाला पूर्णपणे दिली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आपल्याकडे कुरिअर फॅसिलिटी आहे, पण ती जी कुरिअर फॅसिलिटी आहे ती प्रीपेड असणार आहे. प्रीपेडमध्ये काय आहे की तुम्हाला पूर्ण पेमेंट, लॅपटॉपचं पूर्ण पेमेंट आधी करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सेम डे किंवा नेक्स्ट डेला डिस्पॅच करतो. जसं तुम्ही इथे बघू शकता, हे जे कुरिअर आहे हे नांदेड सिटीमध्ये चाललेलं आहे. तर ह्यांनी i5 11 जनरेशनचा लॅपटॉप घेतलेला आहे, HPचा 15.5 स्क्रीनचा आहे. तो 30,000 जातो, 8 GB रॅम, 256 GB SSD. त्यांनी पूर्ण पेमेंट केलेलं आहे. पेमेंट त्यांनी कालच केले, तर आपण आज हा लॅपटॉप डिस्पॅच करणार आहे. तर तुम्हाला घरी बसल्या लॅपटॉप पाहिजे असेल तर माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये ती सुविधा उपलब्ध आहे. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स शेअर मार्केट करतात, वर्ड एक्सेल वगैरे यूज करतात, तर त्यांना मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप पाहिजे, तर तसे काय करून द्याल? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5580चा लॅपटॉप अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे तुम्हाला i5 7 जनरेशन असणार आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आणि स्क्रीन साईज 15.5 HD स्क्रीन असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 20,000 रुपये.
ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं असेल किंवा अकाउंटिंगचं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे 20,000च्या मध्ये. i5 7 जनरेशनमध्ये मिळणारे 15.5 इंच 20,000. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, याच्यानंतरचा बिग स्क्रीनमध्ये आपल्याकडे लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5540. हा i5 13 जनरेशनमध्ये येतो. 16 जीबीची रॅम असणार आहे, 512 जीबीची SSD आहे, स्क्रीन साईज 15.5 फुल HD आणि याची किंमत जाणार तुम्हाला 45,000. 13 जनरेशनमध्ये मित्रांनो लॅपटॉप असणार आहे 45,000 किंमत आहे. सर 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे, तर तसं काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, जर तुम्हाला 360 किंवा 2-in-1 लॅपटॉप पाहिजे असेल तर आपल्याकडे डेलचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा 2-in-1 लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळणार आहे हा i5 8 जनरेशन असणार आहे, 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, स्क्रीन साईज याची 13.3 इंच असणार आहे आणि टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाते 27,000. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप येतो आणि डिझाईन पण याची खूप छान आहे. 27,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5310. हा सुद्धा डेलचा 2-in-1 लॅपटॉप असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळणार आहे हा i7 10 जनरेशन असणार आहे, 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे आणि स्क्रीन साईज सेम असणार आहे 13.3 इंच फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 33,000 रुपये. 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 33,000 किंमत आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5330. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप असणार आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळतो हा i5 12 जनरेशन असणार आहे, 10 कोर 12 थ्रेडचा CPU असणार आहे. याच्यामध्ये 16 जीबीची रॅम, 512 जीबीची SSD असणार आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच टच स्क्रीन असणार आहे, 2-in-1 लॅपटॉप असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 38,000. हा 12 जनरेशनमध्ये तुम्हाला 360 लॅपटॉप मिळते, 38,000 किंमत आहे. मेटल बॉडी आणि HP मध्ये काय लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे HP मध्ये मेटल बॉडीमध्ये पण लॅपटॉप अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही हा लॅपटॉप बघू शकता. हा HPचा EliteBook आहे, 830 G6 मॉडेल असणार आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशन आहे, 8 जीबीची रॅम, 256 जीबीची SSD, स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD असणार आहे आणि हा तुम्हाला जाणार आहे 25,000 मध्ये. 25,000 किंमत असणार आहे. i7 8 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळते, मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप असणार. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP ProBook 440 G8 मॉडेल असणार आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे, 16 जीबीची रॅम असणार आहे, 256 जीबी SSD, 14 इंची फुल HD असणार आहे, मेटल बॉडीमध्ये असणार आहे हा लॅपटॉप आणि याची किंमत जाणार आहे तुम्हाला 30,500. 11 जनरेशन सोबत लॅपटॉप आहे, 30,500 मध्ये तुम्हाला मिळणार. आणि सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्या सरासरी लाईफ स्पॅन किती असेल? जर तुम्ही i5 7 जनरेशन वगैरे घेतला बेसिकवाला लॅपटॉप तर ते कमीत कमी 4-5 वर्ष तुम्ही वापरू शकता आणि 11-12 जनरेशन घेतलं तर ते 7 ते 8 वर्ष तुम्ही आरामात यूज करू शकता. प्लस तुम्ही 7-8 वर्षांनी समजा काही स्पेअर पार्ट खराब जर झाले तर बिझनेस सिरीजमध्ये असल्यामुळे तुम्हाला त्याचे स्पेअर पार्टसुद्धा आपल्याकडे मिळून जाते. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HPचा ZBook आहे. हा i5 11 जनरेशन सोबत येतो, 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबी SSD आहे आणि 14 इंची फुल HD असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 32,500. हा सुद्धा मेटल बॉडीमध्ये असणार आहे, EliteBookपेक्षा फास्ट असणार आहे हा आणि याची डिझाईन पण EliteBook सारखीच आहे, फक्त याचा जो कलर आहे हा थोडासा वेगळा असणार आहे. दिसायला हा EliteBookपेक्षा छान दिसतो कारण की याच्यामध्ये Z जो दिलेला आहे हा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि एक वेगळंच लुक आहे याच्यामध्ये. नॉर्मल जे लॅपटॉप दिसतात त्यापेक्षा थोडासा वेगळा लुक आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला डिसेंट लॅपटॉप पाहिजे असेल, एकदम तगडा लॅपटॉप पाहिजे असेल तर तुम्ही ZBook आरामात घेऊ शकता. ZBook सिरीजमध्ये लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलं आहे, 11 जनरेशनमध्ये आहे, 32,500 किंमत आहे. त्याचबरोबर सर मी इकडे पाहतोय की तुम्ही इथे पोस्टर लावलेलं आहे की तुमचे ते प्राइजेस जे आहेत त्या फिक्स आहेत, तर असं काय? मित्रांनो, काय होतं की जर प्राईस जर फिक्स नसेल तर प्रत्येकाला चेहरा बघून किंवा ओळखीचे असेल तर प्राईस कमी आणि अनोळखी असेल तर त्याला प्राईस जास्त, तर असं होतं. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता प्रत्येक कस्टमर आमच्यासाठी सेम आहे, तो जवळचा असो किंवा लांबचा असो. प्रत्येक कस्टमरला आम्ही लॅपटॉप देणार आहे, लॅपटॉप दिल्यानंतर त्यांना चांगली सर्व्हिस देणार आहे किंवा प्रत्येक कस्टमर आपल्याला पेमेंट करणार आहे, तर ते त्याच्या व्यतिरिक्त तो वेगळा काय देणार नाही आहे किंवा आम्ही जी सर्व्हिस देणार आहे किंवा लॅपटॉप देणार आहे याच्या व्यतिरिक्त जवळचा म्हणजे कस्टमर असो नाही तर लांबचा असो तर त्याच्यासाठी सेमच राहणार आहे. तर त्याच्यामुळे आम्ही काय ठरवलं आहे की जे कोणी क्लायंट असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सेम प्राईस पाहिजे. तर सेम प्राईस कधी होईल? जेव्हा आम्ही फिक्स प्राईस ठेवेल. निगोशिएबल जर प्राईस ठेवली तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी प्राईस जाणार आहे आणि एखाद्याचा फायदा होईल, एखाद्याचं नुकसान होईल. तर तसं होऊ नये म्हणून आपण प्राईस जी आहे ती फायनल प्राईस ठेवलेली आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G8. हा i7 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे, एकदम लाईट वेट मेटल बॉडीमध्ये असणार आहे, दिसायला खूप छान लॅपटॉप आहे. 16 GB रॅम असणार आहे, 256 GB SSD असणार आहे,
स्क्रीन साईज 14 इंची फुल HD असणार आहे आणि याची किंमत जाणार तुम्हाला 37,000. आपण 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे, 37,000 किंमत आहे. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, EMI वगैरे याची काही अशी फॅसिलिटी आहे का? हां, आपल्याकडे क्रेडिट कार्ड चालून जाईल, पण बजाजचं EMI कार्ड आपल्याकडे चालत नाही, कारण की हे रिफर्बचे लॅपटॉप आहे. सेकंड हँड लॅपटॉपला बजाज लोन देत नाही आहे. पण तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल बँकेचं, तर त्याच्यावरती तुम्हाला EMI करून मिळेल. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे EliteBook 640G9. हा i5 12 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 16 GB रॅम असणार आहे, 512 GB SSD असणार आहे आणि 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 38,000. 12 जनरेशन सोबत तुम्हाला मिळते 38,000 किंमत असणार. सर, टायनी PC मध्ये काय ह्यावेळी आहे की नाही काही? मित्रांनो, समजा तुमचं कुठलं दुकान असेल किंवा मेडिकल असेल किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला PC पाहिजे असतील, जिथे जागा कमी आहे, परफॉर्मन्स तुम्हाला चांगला पाहिजे, किंवा ट्रेडिंगसाठी पण तुम्ही हे PC यूज करू शकता. हे जे स्मॉल PC असतात त्यांना टायनी PC म्हणतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला i5 6 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, किंवा i5 8 पाहिजे असेल, i5 10 पाहिजे असेल, तर ते सुद्धा आपल्याकडे PC अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की हा छोटा पीस आहे, तर आम्हाला USB पोर्ट काय कमी पडतील का? तर तुम्ही बघू शकता, फ्रंटला C टाईप आहे, 2 USB पोर्ट आहेत आणि बॅक साईडला 4 USB पोर्ट आहेत. म्हणजे टोटल याला 6 USB पोर्ट आहेत. त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला असतो. रॅमच्या पण याच्यामध्ये 2 स्लॉट मिळतात आणि प्लस SSD म्हणजे M.2 SSD पण बसते आणि नॉर्मलवाली आपली SATA हार्ड डिस्क किंवा SATA SSD हे दोन्ही पण ऑप्शन याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये परफॉर्मन्ससाठी किंवा स्टोरेजसाठी कुठलंही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही आहे. एकदम स्मॉल टायनी PC आहेत. तर ह्याची जी किंमत आहे, i5 6 जनरेशन घेतला तर हे तुम्हाला 12,000 रुपयेमध्ये, आणि जर i5 8 जनरेशन घेतला तर ते 18,000 मध्ये तुम्हाला मिळून. मित्रांनो, हा जो PC आहे, तर सेम PC हा दिसायला आहे, तुम्ही बघू शकता, सेम डिझाईन आहे. तर हे SFF मॉडेल आहे. SFF मॉडेल आता हे जे तुम्हाला सांगितलं ह्याची 12,000 किंमत आहे, तर हे 13,000 रुपयामध्ये मिळेल. त्याच्यानंतर आपल्याकडे हे HPचं AMD रायझनचं मशीन असणार आहे. याचं जे स्पेसिफिकेशन आहे, AMD Ryzen 3 असणार आहे. प्रोसेसर जो आहे तो 2200G असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 GBचं ग्राफिक पण मिळणार आहे, जे AMDचं असणार आहे. जे नॉर्मली इंटेलचं येतं त्यापेक्षा ते पॉवरफुल असणार आहे. त्याच्यावरती तुम्ही 3Dच्या गेम बेसिकवाल्या आरामात खेळू शकता. 8 GBची रॅम असणार आहे, 256 GB SSD असणार आहे. आणि हा PC, कुठलाही PC घ्या त्याला 1 वर्षाची वॉरंटी असणार आहे. हा PC तुम्हाला जाणार आहे 13,000 रुपयेमध्ये. हा सुद्धा i5 6 जनरेशन 13,000 रुपयेमध्ये जाणार आहे. त्याच्यामध्ये 2 GBचं ग्राफिक असल्यामुळे याच्यापेक्षा हा PC पॉवरफुल असणार आहे आणि तुम्ही गेम वगैरे याच्यावरती आरामात खेळू शकता. ज्या 2010च्या गेम वगैरे आहेत 3Dवाल्या, तर ते तुम्ही आरामात खेळू शकता. आणि सर, हा अपग्रेड करू शकतो? हां, याच्यामध्ये तुम्ही 32 GBची रॅम टाकू शकता. SSD किंवा हार्ड डिस्क वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये. प्लस तुम्हाला जर अशा गेमिंग PC पाहिजे असतील तर आपण गेमिंग PC पण बिल्ड करतो. हा माझा स्वतःचा PC आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे गेमिंग PC पाहिजे असतील तर हे PC सुद्धा आपल्याकडे बनवून मिळतात. लॅपटॉपसोबत इथे डेस्कटॉप पण तुम्हाला मिळून जातील, आणि गेमिंग PC बनवायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला बनवून मिळून जातील. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचे तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? प्रत्येक लॅपटॉप आपण ना त्याची बॅटरी वगैरे टेस्ट करतो. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. जसं हा एक स्क्रीनशॉट काढलेला आहे. त्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकता की हा टाईम ऑन बॅटरी, म्हणजे बॅटरीवरती किती तास चाललेला, 4 तास 23 मिनिटं चाललेला आहे. अजून बॅटरी शिल्लक आहे 10%. प्लस आपण प्रत्येक लॅपटॉपमध्ये ब्रँडेड SSD वापरतो. जसं तुम्ही इथे बघू शकता, SSDमध्ये सॅमसंग कंपनीची SSD वापरलेली आहे. इथे तुम्हाला NVMe वापरलेली दिसते. इथे मायक्रॉनची NVMe आहे. इथे SK Hynixची NVMe वापरलेली आहे. तर आपण जे सगळे स्पेअर पार्ट वापरतो हे सगळे ब्रँडेड किंवा कमर्शियल लॅपटॉपला जे येतात त्या पुलआउटचे SSD किंवा रॅम, तर ते वापरतात. आता तुम्ही इथे बघू शकता, हा एक लॅपटॉप आहे. हा जसा आपण खोललेला आहे. जर तुम्हाला बघायची इच्छा असेल लॅपटॉप सिलेक्ट केल्यानंतर, तर आपण अशी लॅपटॉपची कंडिशन पण दाखवतो. तर लॅपटॉप आपण खोलून पण चेक करतो. याच्यामध्ये हे तुम्ही SSD बघताय, ही सॅमसंग कंपनीची आहे. ही रॅम आहे. इथे अजून एक स्लॉट दिलेलं आहे. ही बॅटरी आहे. तर आतली कंडिशन आपल्याला एवढी क्लीन लागते. प्लस याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग वगैरे केलं असेल किंवा फॅब्रिकेशनचं काम केलेलं असेल तर आपण तसे लॅपटॉप ठेवत नाही आहे. आणि मार्केटमध्ये तुम्हाला हे अशा SSD बघायला मिळतात. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, ही मॅक्स कंपनीची आहे, ही PowerXची आहे, मास्टरची आहे, आणि ह्या अशा कंपन्या भरपूर साऱ्या येत राहतात. पण आपण ज्या कंपन्या वापरतो, जसं की हे SK Hynix आहे, ही पण SK Hynix आहे, ही WD आहे किंवा सॅमसंग आहे. तर आपण फक्त ब्रँडेड SSD आणि ब्रँडेड रॅम वापरतो, जेणेकरून लॅपटॉपचा जो परफॉर्मन्स आहे तो कमी होत नाही आहे किंवा लॅपटॉप हँग होत नाही आहे. ह्याची जी क्वालिटी असते ती चांगली असते. त्याच्यामुळे तुम्ही 7-8 वर्ष आरामात लॅपटॉप वापरू शकता. प्लस तुम्हाला लॅपटॉप सिलेक्ट केल्यानंतर अशी खोलून बघायची इच्छा असेल तर ते पण आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो, की बाबा तुम्ही आतून पण लॅपटॉप एकदा चेक करू शकता.
तर मंडळी तुम्हाला एकदम क्वालिटी सर्टिफाईड लॅपटॉप इथे मिळणार आहेत आणि आतमध्ये जे स्पेअर पार्ट असणार आहेत ते पण एकदम जेन्युअन असणार आहेत. सर तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला डिस्काउंट तर देत नाही आहात, गिफ्ट पण नाही देत आहेत, पण वेगळी अशी काही ऑफर वगैरे आहे का तुमच्याकडे ज्यातून व्ह्युअरचा आपला फायदा होऊन जाईल? आपण तुम्हाला तर माहिती आहे की डिस्काउंटमध्ये काय काम करत नाही आहे, कारण की ऑलरेडी प्राईस देतानाच आपण सगळ्यासाठी कमी प्राईस आणि सगळ्यासाठी सेम प्राईस ठेवतो, किंवा आपण एखादं एक गिफ्ट वगैरे ते देत नाही आहे. हां, मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. जसं की आता हे एक चॅलेंज आहे, ह्या गेमला म्हणतात 10 सेकंड स्टॉप वॉच आहे. तर प्रत्येक लॅपटॉप तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक चान्स भेटणार आहे. या चान्समध्ये तुम्हाला हे जे टायमर आहे हा बरोबर 10.00ला थांबवायचा आहे, म्हणजे 10 सेकंद ॲक्युरेट 10 सेकंदला थांबवायचा आहे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तो लॅपटॉप फ्रीमध्ये मिळणार आहे. समजा एक विजेता आहे, तर त्याने ती गेम पूर्ण केली किंवा त्याने टायमर बरोबर 10 सेकंडला थांबवला तर त्याला पूर्णपणे लॅपटॉप फ्रीमध्ये मिळणार आहे. तर महिन्यातून आपण तसा एक विनर काढणार आहे. समजा 2 विनर निघाले तर दुसऱ्या विनरला आपण देणार आहे 50% ऑफ आणि तिसऱ्या विनरला देणार आहे 25% ऑफ. तर हे एक तुमच्यासाठी चॅलेंज असणार आहे. ही काय ऑफर नसणार आहे, हे चॅलेंज आहे. लॅपटॉप तुमचा फायनल झाल्यानंतर बिलिंग वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ही गेम खेळायला मिळणार आहे. असं नाही की तुम्ही आले पहिल्यांदा ही गेम खेळायची आणि त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉप बघणार, असं नाही आहे. रूल असा असणार आहे की तुम्ही पहिल्यांदा लॅपटॉप फायनल करायचं, त्याचं बिल बनवायचं आणि त्याच्यानंतर ही गेम खेळायची. आणि ही गेम खेळल्यानंतर तुम्हाला लॅपटॉप घेणे हे बंधनकारक असणार आहे. असं नाही की तुम्ही टाईमपाससाठी आला आणि गेम खेळून हारलायत आणि लॅपटॉप घ्यायचा नाही, असं नाही होणार. दुसरी एक गोष्ट आहे की आता जे यूट्यूबचे व्हिडिओ लोक बघतात किंवा चांगल्या कमेंट्स करतात, तर त्यांच्यासाठी एक आपण 1000चं GPay देणार आहेत. तर त्यासाठी कंडिशन अशी असणार आहे की जो यूट्यूबचा व्हिडिओ आहे तो तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. शेअर केल्यानंतर त्याचं जे काय काउंट आलेलं आहे की किती लोकांनी म्हणजे बघितलेला आहे तुमचा स्टेटस, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. तो स्क्रीनशॉट इंस्टाग्रामला माय कम्प्युटर शॉपीच्या नावाने टॅग करायचं आहे, जे अपलोड करून त्याला टॅग करायचं आहे. आणि तो टॅग केल्यानंतर मग ते आम्हाला कळेल की हां तुम्ही टॅग केलेला आहे. त्यातला समजा 10 लोकांनी टॅग केलेला आहे, त्यातला एखादा लकी विनर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्येच काढू दे आणि तो अनाऊन्स केला जाईल आणि त्यांना आपण 1000चं GPay देऊ, जेणेकरून आमची पण मार्केटिंग होईल आणि तुम्हाला पण जे तुम्ही व्हिडिओ शेअर करताय तर त्याचं पण तुम्हाला बेनिफिट मिळेल. 1000 तुम्हाला GPay देण्यात येईल. नक्कीच. तर 2 ऑफर मित्रांनो म्हणू शकतो. एक तर पहिले चॅलेंज आहे, जे कोणी लॅपटॉप इथून घेणार आहे त्यांना तो लॅपटॉप फ्री ऑफ कॉस्टमध्ये जिंकण्याची संधी आहे, जर तुम्ही हा टायमर बरोबर 10 सेकंडला थांबवलात. आणि 3 विनर निघणार आहेत. पहिल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल आणि दुसऱ्याला 50% आणि त्या तिसऱ्याला 25% डिस्काउंट असणार आहे. आणि हे गेम काय अवघड नसणार आहे. मी तुम्हाला एक चालू करून दाखवतो. तर हे स्पेस बार आहे, फक्त बटन दाबायचं आहे, हा टायमर सुरू होतो आणि इथे जाऊन हा तिथे स्टॉप होतो, पण हा टायमिंग स्टॉप होत नाही आहे. तर तुम्हाला बरोबर 10.00ला थांबवायचं. मी तुम्हाला ट्रायल दाखवतो. माझं थांबलेलं आहे 10.03ला. असं नाही आहे की हा 10.00ला कधीच थांबत नाही आहे. मी बऱ्याचशा वेळा केलेला आहे आणि काय काय क्लायंटनं केलेलं आहे, पण सेकंड चान्स किंवा थर्ड चान्समध्ये केलेलं आहे. पण इथं फक्त तुम्हाला एकच चान्स दिला जाईल. हे नशिबाचा गेम आहे. ज्याचं टायमिंग ॲक्युरेट असेल त्यालाच हे लॅपटॉप फ्रीमध्ये मिळणार आहे. नक्कीच. आणि दुसरं जे आहे ते 1000 रुपये जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे. जी आपली व्हिडिओ लिंक आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करायची आहे आणि ती नंतर स्क्रीनशॉट घेऊन किती व्ह्यूज आले ते तुम्हाला जस्ट इंस्टाग्रामला टॅग करायचं आहे. माय कम्प्युटर शॉपीला तुम्हाला स्क्रीनवरती इंस्टाग्राम हँडल मित्रांनो दिसून जाईल, त्याला टॅग करा आणि 1000 जिंकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो ह्या 2 ऑफर सरांनी आणलेल्या आहेत, तर नक्की या ऑफरचा फायदा घ्या. तर मंडळी तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट किमतीमध्ये सरांनी इथे लॅपटॉप उपलब्ध केलेले आहे. अगदी 19,000 रुपयापासून मित्रांनो इथे लॅपटॉपची सुरुवात होणार आहे. मेटल बॉडी 360 सर्व काही लॅपटॉप सरांनी एकदम बेस्ट किमतीत आणलेले आहेत. तर लॅपटॉप घ्यायचा असेल मित्रांनो तर नक्की माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरायचं नाही. जर मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर लॅपटॉप पाहिजे असेल, कमी किमतीत चांगला लॅपटॉप पाहिजे असेल तर एकदा माय कम्प्युटर शॉपीला नक्की व्हिजिट करा. त्या ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 वनशिव निवास नियर विंडसर काउंटी आंबेगाव BK पुणे 46. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि महत्त्वाची सूचना आहे, आपलं जे शॉप आहे नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे जुलैमध्ये 6, 7 आणि 8 तारखेला बंद असणार आहे. तर कृपया या दिवशी येण्याचा टाळा आणि त्याच्यानंतर शॉप चालू राहणार आहे. तर मंडळी मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.